नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्यासोबत आहे पी आय सर. सर आपल्याविषयी काय माहिती द्यायची म्हटली? मी या अगोदर कुठे आहे का आपलं गोंदिया, भंडारा, इकडे औरंगाबाद, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, इथे सर आहे. नाशिक, लासलगाव, धुळे, नंदुरबार अशा विविध ठिकाणी सेवा देऊन मी शिरपूरला आलो शेवटला. शिरपूरला इथं 2 वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होतो. आणि रिटायर झाल्यानंतर तिथले विद्यमान आमदार माननीय भाईसाहेब यांनी, मी पहिला पोलीस अधिकारी होतो, ते म्हणे आता तुम्ही जाऊ नका, इथे थांबा. आणि रिटायर झाल्यानंतर मग इतकं काही करण्यापेक्षा जर का काही व्यवस्थित लाईन होत असेल आणि भाईसाहेबांनी थांबायचं सांगितलं, त्यामुळे मी शिरपूरला थांबलो. अच्छा. आणि सर जर का आपण बघितलं की तुम्ही एवढे वर्ष सर्व्हिस दिले शिरपूरला, तर त्याच्या शिरपूरला येऊन तुमचा काही असा वेगळा एक्सपिरियन्स झाला ड्युटी मध्ये? पूर्ण महाराष्ट्र मी तसं पाहिलं तर फिरून आलोय, परंतु शिरपूर सारखं गाव अजून महाराष्ट्रात कुठे नाही. तिथले रस्ते, तिथली पाण्याची व्यवस्था, तिथली झाडे आणि लोकॅलिटी, तिथं वैरभाव जो असतो दोन समाजात, दोन धर्मामध्ये, हा शिरपूरमध्ये पाहायला मिळत नाही, खूप कमी. आणि म्हणून हे शिरपूर जे आहे ते महाराष्ट्रात वेगळं शहर म्हणून ओळखतात. आणि सर जर का आपण बघितलं की तुम्हाला रिटायरमेंट घेऊन तरी किती वर्ष झाले? मला रिटायर होऊन माझ्या 2 वर्ष 2 वर्ष झाले. होत आहेत आले नाही. परंतु रिटायर नंतर मग मी ठरवलं होतं गावी जाऊ किंवा शेती करू, अजून काहीतरी तिकडे व्यवसाय करता येईल दुसऱ्या एखादा सह व्यवसाय म्हणून शेतीला. परंतु भाईसाहेबांनी थांबून घेतलं आणि मी आज शिरपूरकर झालेलो आहे. शिरपूरकर झालेले. आणि सर जर का तुमच्या रिटायरमेंट नंतर त्याचा एक्सपिरियन्स द्यायचा म्हटलं की आज बघितलं तर तुम्ही एक अकॅडमी रन करता, त्या अकॅडमी विषयी काय माहिती? अं, मी ज्यावेळेस भाईसाहेबांकडे जॉईन झालो, तर विषय असा होता की निम्स वगैरे पाहायचं किंवा ऑल ओव्हर शिरपूरचे जे सुरक्षा व्यवस्था आहे त्यांचे सुरक्षा रक्षक आहे, गार्ड आहे, आणि त्यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करायचंय ते पाहायचं, अशा पद्धतीनं मी काम सुरू केलं होतं. पण मध्येच माननीय विजय पटेल साहेबांनी बोलून घेतलं आणि म्हणजे आपल्याला शिरपूर तालुक्यातील एकदम तळागाळातला विद्यार्थी, त्याला पैसे खर्चायला नाहीये, तो पैशामुळं पुढे बाहेर जाऊ शकत नाही, अशा मुलांसाठी, एकदम आदिवासी कुटुंबातले किंवा इतर समाज एकदम जे गरीब आहे त्या मुलांसाठी अकॅडमी सुरू करायची ट्रेनिंग. आणि मी शिक्षणात कारण हे दिला, त्याला अवकार दिला, कारण माझा हा आवडता विषय आहे. ग्राउंड म्हटलं की मी पहिल्यापासून ग्राउंडची निगडीत राहिलेलो आहे. मी कंटिन्यू रोज आजही तिला 4ला 4:30ला उठतो आणि 5 वाजता मी टीम मध्ये आहे. त्याच्यामुळे हा फिजिकलचा विषय हा माझ्यासाठी आवडीचा विषय आपला. मी माननीय आमच्या त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं का असं असं आहे, तुम्ही त्याला क्षणात काही विचार न करता डायरेक्ट उत्तर दिला आणि अकॅडमी सुरू झाली. अकॅडमी पहिली बॅच मी 100ची काढली आणि मुलांचा रिस्पॉन्स खूप आहे. गोष्ट ही आहे मेन की आपल्या शेतकऱ्यातील मुलांना त्यांच्या उमेद करण्याची जिद्द खूप आहे, फक्त त्यांना रस्ता दाखवणारा कोणी नव्हतं. आणि त्यामुळं त्यांना एक प्रकारचं हे एक व्यासपीठ मिळालं. आणि मला सांगायला मला खरंच अभिमान वाटतो की त्या मुलांसाठी जी मुलं आम्ही आदिवासी समाजातील मुलं आहेत, इकडे गावातील मुलं आहेत, इतर समाजातील मुलं आहेत, त्यांना आम्ही कसल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता त्यांना इतकं खर्चापर्यंत प्रशिक्षण देतो आहोत आम्ही की 1 वर्षात आतापर्यंत माझे 56 मुलं, एका वर्षात 56 मुलं पोलीस, मिलिटरी, वन विभाग आणि इतर विभागामध्ये अशी 56 मुलं लागली आहेत. आणि हे एक प्रकारचं रेकॉर्ड झालं. अच्छा. म्हणजे एका वर्षात सरांनी 56 पोरांना गव्हर्नमेंट सर्व्हिस दिली. सर असं जर का तुमच्याकडे अशा अकॅडमी चालू केल्यापासून एक विद्यार्थी आला की तुमच्या त्याच्यासोबत एक क्लोज एक्सपिरियन्स द्यायचं म्हटलं की त्याच्याकडे स्टार्टिंगला काहीच नव्हतं, पोलीस भरती पण म्हटली त्याच्यासाठी तसं ग्राउंड लागतं, तसे पौष्टिक आहार लागतं, ते सगळे तुम्ही देता? ते मी देतो म्हणण्यापेक्षा ही सगळी व्यवस्था भाईसाहेबांनी केली आहे. त्यांना बूट,
सॉक्स पासून तर टी शर्ट, बनियन, पॅन्ट सगळं भाईसाहेब पुरवतात. हे सगळं सगळं तर त्यांचं फिजिकल झाल्यानंतर त्यांना 1 लाख दूध, 2 केळी, अंडी हा आहार सुद्धा भाईसाहेब महामार्फतच त्यांना दिला जातो. हे सकाळचं फिजिकल झाल्यानंतर त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, त्यांना त्याच्यासाठी डबल पीएचडी झालेले चांगल्यातले चांगले लेक्चर आम्ही त्यांना नेमलेले आहे आणि इथे त्यांचं दुपारी क्लास होतो आणि अशी भरपूर मुलं आहेत. आता माझ्याकडे ह्या ह्याच्यात 10 ते 12 मुलं अशी होते की त्यांना आई वडील नाहीये. माझ्याकडे 40% मुलं अशी आहेत की ते सकाळी आमच्याकडे फिजिकल ट्रेनिंग करतायत आणि दुपारी कुठेतरी हॉटेलवर बिल्डिंगवर कामाला जातात. अशी मुलं आहेत आणि अशीच मुलं आज सरकारी नोकरीवर स्थिरावलेले आहेत आणि खूप ठीक आहे. हे सगळं सगळं भाईसाहेबांचं आहे, परंतु आपण मेहनत करतो आणि एक प्रकारचा आत्मिक आनंद वाटतो की इतक्या गरीब घरात त्या भाईसाहेबांमुळे दिवा लागला गेला त्या घरामध्ये. आज त्याचं कुटुंब, येणारं कुटुंब, त्याचा समाज, त्याचं एक प्रकारचं त्याचं स्थान निर्माण झालं समाजामध्ये. आणि इतका मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी पूर्ण महाराष्ट्रात नोकरी करून आलो, पण इतका दूरदृष्टी असलेला नेता मी पहिला पाहतोय माझ्या लाईफ मध्ये. आज माझं 60-65 वर्ष वय आहे. त्या वयात मी आता मी पोलीस खात्यात आहे. पहिल्यापासून पोलीस खातं आणि राजकारणात थोडं संबंध, लोकांची कामं करण्यासाठी पोलीस स्टेशनला येतात, संबंध येतो. पण अशा प्रकारचं राजकारण एकदम तळागाळातल्या एकदम खालच्या लोकांना कसं वर घेऊन येत आहे असा दूरदृष्टी असलेला नेता माझ्या जीवनामध्ये मी पहिल्या वेळेस पाहतो. अच्छा. आणि सर जर का तुम्ही बघितलं की तुम्ही पण आता म्हणजे रिटायरमेंट घेऊन तुम्हाला 2 वर्ष झाले, मग याच्या पहिले पोलीस बनायचा विचार कसा आला आणि पहिले तुमचं संघर्ष आयुष्य कसं होतं, आई वडील काय करायचे? आमची लाईफ खूप वाईट गेली साहेब. खूप छोट्या गावातला माणूस आहे मी. अहमदनगर जिल्ह्यात गायकवाड जळगाव म्हणून गाव आहे. तिथून शाळा 17 किलोमीटर. अच्छा, 17. 17 किलोमीटर. तर शाळा 10 वाजता असायची तर आम्हाला 7 वाजता निघावं लागेल. पायात चप्पल नाही, ऊन वारा पाऊस अशा प्रमाणे ते शाळेत जायचं आणि तिथून यायला रात्री 8 वाजायचे. 7 वाजता शाळा सुटल्यानंतर 5 तास. तर हा खूप मोठा संघर्ष आहे. त्याला सांगायला त्याला खूप मोठे 1 दिवस लागेल. इतका संघर्ष करून आम्ही या खात्यात आलेलो आहोत. अच्छा. आणि सर म्हणजे तरी तुम्ही काय काय वर्षी भरती झाले होते वयाच्या? मी वयाच्या 21व्या वर्षी होतो. 21व्या वर्षी 21व्या वर्षी वर्धे आले. काही माहिती नव्हतं. नांदेडला पोलीस भरती होती, रेल्वे पोलीस भरती आणि पीजी चालू होतं माझं. अच्छा. पोस्ट ग्रॅज्युएटचं फर्स्ट इयर चालू होतं आणि सेकंड इयरला मी असताना अशी भरती निघाली आणि जाऊन उभं राहिलो सर. आणि 35 मुलं घ्यायची होती त्यांना. बरोबर. आणि आपण खेड्यातले अगोदरच तंदुरुस्त होतो, आपल्याला त्याचं त्याविषयी ज्ञान नव्हतं की कशी भरती, पण जाऊन उभं राहिलो आणि 9,000 मुलं आले होते त्यावेळेस 35 तासासाठी आणि मी त्याच्यामध्ये 3रा होतो वा. मेरिट. असं म्हणजे एकदम खडतर जीवनातून आपण आलेला माणसं, त्यामुळे ही भरती त्यावेळेस काही वाटतच नव्हतं, काहीच वाटलं नाही आणि सहजासहजी भरती झालो. कॉन्स्टेबल म्हणून भरती झालो आणि रेल्वे सोडून मी 5 वर्ष 6 वर्ष रेल्वेला नोकरी केली आणि बीड जिल्ह्यात बदलून गेलो मी जिल्हा हा. पोलीस आणि तिथे एमपीएससीचा जागा पडला बाय डिपार्टमेंट आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये मी एमपीएससी क्वालिफाय झालो. एमपीएससी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते किती काय साली झाले होते सर तरी तुम्ही? मी 1999 साली 1999 साली मी TSI म्हणून ऍज अ पोलीस खात्यामध्ये टाकलं. आणि सर जर का एक आपल्या पोरांना जर का रोड मॅप द्यायचा म्हटलं की पोलीस भरतीमध्ये यायचं 10th नंतर कसं काय करायला पाहिजे, कोणतं ग्रॅज्युएशन निवडून, कशी स्ट्रीम निवडून पोलीस भरत्यात आली पाहिजे, काही ग्राउंडची इन्फॉर्मेशन तुमच्याकडून द्यायची म्हटलं? गोष्ट अशी आहे, आजकालच्या मुलांचं ना त्याला तुम्ही काहीतरी ते जेन वगैरे काही जे नीट हा मुलांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की भरती जाहीर झाल्यावर मग त्यांना जाग येते. भरती हा विषय 2 महिन्याचा 1 महिन्याचा नाहीये. तुम्हाला त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवता आलं पाहिजे. कंटिन्यू तुम्ही त्या प्रॅक्टिस मध्ये असायला. शारीरिक ठीक आहे, तुम्ही 50% पर्यंत 2-3 महिन्यात तयार होतात,
पण मानसिक बौद्धिक जी परीक्षा घेतल्या जाते 100 मार्काची, त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू अभ्यास करणं आवश्यक आहे, कंटिन्यू ग्राउंड करणं आवश्यक आहे. आणि मी आता पाहतो आहे की जे मुलं पोलीस भरतीसाठी सातत्य राखतात, ते मुलं नक्कीच यशस्वी होत आहेत. सगळ्यात मेन गोष्ट आहे की आता मुलांना ते कपडे उभा राहणे, एकच तरी चित्र विचित्र कसले तरी फाटलेले कपडे घालणे आणि काय कानात वगैरे काय मोठमोठ्या पाळ्या घालून काहीतरी असं करतात आणि याच्यात त्यांचं खूप बरोबर. ही जी वेळ आहे, ही वयातली ही वेळ आहे, हा मिनिट ना मिनिट खूप महत्वाचा आहे, खूपच महत्वाचा आहे. आणि माझं युवकांना कळकळीचं आव्हान आहे, फक्त शिरपूरच्याच नाही, ते जे युवक आहेत पोलीस भरती करीत नसले पण तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात असेल, तुम्हाला डॉक्टर बनायचंय, तुम्हाला इंजिनियर बनायचंय, तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात जायचंय, त्याच्यासाठी हा जो वेळ आहे आपल्याला दुसऱ्याला कामाला ठेवायचंय का आपल्याला दुसऱ्याच्या घरी कामाला जायचंय, तो हा खूप महत्वाचा वेळ आहे. ह्या तुमच्या वयातल्या मुलांनी हा वेळाचा सदुपयोग करणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि सर जर का तुमचा असा एक्सपिरियन्स द्यायचा म्हटलं बाई साहेबांविषयी, की तो तुम्हाला आवडला बाई साहेबांविषयी तुम्ही बोलले की जसं ग्राउंड लेवलला काम करता. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम शिरपूरमध्ये आले त्यांच्याविषयी काय माहिती द्यायची म्हणजे फर्स्ट एक्सपिरियन्स नाही, त्यांच्यासोबत? नाही. म्हणजे तुम्हाला तेच सांगतो मी की म्हणजे आमचे पहिले हे वेगळं रसायन आहे की नेता म्हणून कमी आणि सामाजिक प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक तालुक्याचा सामाजिक विषयाला धरून जगणारे जे माणसं आहेत, पाहणारे जे माणसं आहेत, असं नेतृत्व मी खूप आयुष्यात पाहिलं. प्रत्येक व्यक्तीचा त्यांची इतकी तळमळ असते की तालुक्यातले जे कुठेतरी सात लास्ट एकदम पाड्यावरचा जो आदिवासी आहे त्यांच्याविषयी त्यांचे विचार इतके प्रलब्ध आहेत की तो कसा पुढे येईल, त्यांना कसं पुढे आणता येईल, त्यांना कसं ह्या सामाजिक प्रवाहात सामील करावं. आम्ही बसतो वेळेस मी चर्चा केलेली आहे आणि त्यांची चर्चा आम्ही नेहमी बसतो, तर त्यांचं प्रत्येक वेळेस येतात बोलतात सांगतात. पाणी तुमच्या शहराला आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लोकांना पाणी पिण्याची बंधन आहे. बरोबर. आपल्या शिरपूरला कधी असं झालंय का की 2 दिवस पाणी आलं नाही, असं होत नाही. याच्याहून समजून घ्या आणि तुम्ही पहा ना, तुम्ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तिथे फिरून पहा तालुके आणि मग आपलं शिरपूर पहा. बाकी बोलायचा काही विषय नाही, काम बोलतोय. काम बोलतोय बाई साहेबांनी म्हणजे शिरपूरसाठी तेवढं केलं. एज्युकेशन सोसायटी म्हणा, एज्युकेशन मध्ये पण आज शिरपूर म्हणजे खूप हाय लेवलला आहे. आणि सर जर का तुम्ही एवढे वर्ष सर्व्हिस केली, एवढे वर्ष तुमच्या म्हणजे असं एक्सपिरियन्स द्यायचा म्हणलं म्हणजे असं मानसिक आयुष्यात की एक साधारण व्यक्ती म्हणून की आयुष्य कसं जगलं पाहिजे? हा, तुम्हाला एक साधा सोपा आणि सरळ मंत्र सांगतो सुखी आयुष्य जगण्यात. तुमचे विचार हे नेहमी सकारात्मक असायला, पॉझिटिव्ह असायला. जो तुमचा दुश्मन आहे, दुश्मन असूच नाही माणसाला, पण जर असला तर त्याचं चांगलं जर झालं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे आणि त्याचं जर वाईट झालं तर तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे. हा एकदम छोटासा नियम आहे सुखी आयुष्य जगण्यात. कधीही कोणाचं वाईट झालं तुम्हाला जर आत्मिक आनंद झाला नाही तर समजून घ्यायचं तुम्ही अधोगतीकडे जाता. तुम्हाला लोकांच्या खुशीमध्ये खुश होता आला पाहिजे. लोक दुःखी असेल तर त्याचं दुःख आपल्याकडं कसं थोडं वाटून घेता येईल आणि नाहीच वाटून घेता आलं तुम्हाला तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की नाही त्याचं सुद्धा वाईट झालं ते खायला नव्हतं. या साधा मंत्र जर का तुम्ही जीवनात आचारात आला तर तुम्हाला काहीही कमी पडत नाही आणि जगण्यासाठी सुखी जगण्यासाठी जास्त पैशाची गरज नाहीये. आनंदी जगण्यासाठी खूप पैशाची गरज नाहीये. आनंदी जगण्यासाठी तुमचे विचार सकारात्मक असायला पाहिजे, बाकी सगळं गौण. बरोबर. आणि सर जर का तुम्ही बघितलं की तुमचं डेली रुटीन सांगायचं म्हटलं की तुम्ही 4:30 वाजता उठता, जर का स्टार्टिंग पासून सकाळी उठल्यापासून तुमचं रुटीन सांगायचं म्हटलं? सकाळी 4:30 वाजता उठतो, त्या अगोदर फ्रेश व्हायचं. फ्रेश होऊन सकाळी 5ला मी जिम मध्ये असतो. 5 ते 7 मी जिम करतो. जिम मध्ये माझे जे मित्र आहेत ते सगळे ॲज इक्वल तुमच्या वयाचे आहेत. कारण का मी जर तुमच्यात जास्त राहिलो तर तुमचे जे विचार आहेत तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करते नवीन पिढी त्या पद्धतीने माणूस जगायला सुरुवात करतो.
मी जर का 60, 70, 80 वर्षाच्या वयात त्यांचे गुडघे दुखत आहेत, त्यांचे हात दुखत आहेत, छातीला आहे, बीपी आहे, शुगर आहे, मग मी तसा विचार करायला लागतो. म्हणून मी माझे जे सगळे मित्र आहेत या बऱ्याच वयातील आहेत सगळे, आणि त्यांच्यात राहून आपले एक उमेद आहे. आणि 7 वाजता मी ग्राउंडला येतो. ग्राउंड टीम करून ग्राउंडवर आल्यानंतर परत मुलाबरोबर जे मुलं माझ्याकडे ट्रेनिंग करतात त्यांना पार्टिसिपेट करतो. हा. सकाळी परत त्यांच्याबरोबर परत जितकं मला जास्त त्यांचं योगा आहे, छोटे छोटे इव्हेंट्स आहेत, ते मी त्यांच्याबरोबर करतो. तर शेवटला मला सगळ्या युवकांना एवढंच सांगायचं की जर का तुम्ही पोलीस खात्याच्या भरतीबाबत विचार करीत असाल आणि तयारी करीत असाल तर ही भरतीची प्रक्रिया 2 महिन्यात 3 महिन्यात होत नाही. तुम्हाला 1 वर्ष 1.5 वर्ष कंटिन्यू सतत त्या विषयाला घासावं लागेल, शरीराला घासावं लागेल, कंटिन्यू मेहनत करावं लागेल. त्यावेळेस तुम्ही नक्कीच नक्कीच कुणीच आपलं यश करून घेऊ शकत नाही. कारण आपल्या महाराष्ट्रात ही भरपूर मुलं पाहतो की 200 मुलामधून एक मुलगा घेतला जातो, 150 मुलामधून काही काही ठिकाणी एक मुलगा घेतला जातो, काही ठिकाणी 100 मुलामधून एक मुलगा घेतला. मुलं यशस्वी तेच होतात ज्यांनी आपल्या मनामध्ये घट्ट बांधून ठेवलंय की मला व्हावं, त्याचा आत्मविश्वास एकदम कंठर आहे. अशीच मुलं यशस्वी होत आहेत. आणि जे मुलं आता आमच्याकडे येतात त्या मुलामध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. आम्ही त्या आत्मविश्वास कसं कसं बघतो त्याची तयारी खूप हार्ड कमांडो लेवलची तयारी आम्ही त्याची खूप करून घेतो. त्यामुळं काही झालं नाही झालं तरी तो शारीरिकरित्या इतका सक्षम आणि मानसिकरित्या इतका सक्षम बनतो की त्याला आयुष्यात पुढे काही कमी पडणार नाही. आणि सर जर का बघितलं की तुम्ही अकॅडमी रन करता तर त्या अकॅडमीला जर का कोणाला बाहेरच्या व्यक्ती लोकांना म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करायचं ऍडमिशनची प्रोसेस? छान प्रश्न विचारला तुम्ही. आतापर्यंत आमचं असं होतं की फक्त शिरपूर तालुक्यात वर लक्ष ठेवायचं आणि शिरपूर तालुक्यातलेच मुलं घ्यायची, बाहेरची मुलं आता सध्या आम्ही. परंतु तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल 40 एकर जमीन भाईसाहेबांनी दैवतला घेतली पोलीस ट्रेनिंगसाठी. तिथं मुलींची 100 रूम, मुलांची 100 रूम, असं खूप मोठी अकॅडमी बनते तिथे. धरण तलावापासून तर सगळी व्यवस्था राहणार आहे मुलांची तिथे. आणि त्यावेळेस आपण मुलं महाराष्ट्र लेवलवरचे मुलं इथे घेणार. आणि शिरपूरची पोलीस अकॅडमी, शिरपूरची पोलीस अकॅडमी जी आहे ती महाराष्ट्रात 1 नंबरची पोलीस अकॅडमी असते. कारण खाजगी पोलीस अकॅडमी शिरपूर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही. आणि दुसरं सर्वात महत्वाची गोष्ट ही आता जशी मोफत अकॅडमी चालली तशी महाराष्ट्रातच काय, भारतातील कोणताही नेता एवढे पैसे खर्च करीत नाही गोरगरिबांच्या मुलं. ते भाईसाहेबला म्हणजे बाईसाहेबांनी म्हणजे आता ते अकॅडमी स्टार्ट 1 तारखेला उद्घाटन आहे, आता भूमिपूजन आहे येत्या 1 तारखेला. असं आहे का? हा. आणि मला वाटतं 1 वर्षात सगळं 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 काम पूर्ण होईल. 1 वर्षात पूर्ण होईल का. आणि सर जर का तुमच्या आयुष्याचा एखादा गुरुमंत्र द्यायचा म्हटला की जो तुम्ही स्वतः फॉलो करता आयुष्यात? मी सगळ्यात महत्वाचं मंत्र लाजू नका. कामाला गरिबीला आणि कामाला लाजायचं नाही. चोरी लबाडी याला लाज वाटली पाहिजे माणसाला. काम कोणचं याचं आणि मन लावून काम करा. जे काम दिलंय ते सर्वोत्तम करा. तुम्ही यशस्वी होणार, तुम्ही सक्सेस पासून तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. फक्त एक वेळेस कोणत्या कामामध्ये तुम्ही जर का तुम्ही यशस्वी झाला नाही तर खचून जायचं नाही. परत जिद्दीनं कामाला लागायचं आणि काम पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, हे सर्वात महत्वाचं. आणि सर जर का आपण बघितलं की आपला कॉन्टॅक्ट कसा झाला तर मी इथून स्टार्ट करतो की मी जेव्हा आपले शिरपूरचे PI सरांना भेटायला गेलो, किशोर परदेशी सरांना, मी त्यांना विचारलं की सर पॉडकास्ट करायचे, बट ते बोलले की माझे जे गुरु आहेत ते तुम्ही त्यांच्याकडून पॉडकास्ट करा. आम्ही तिथून सरांशी कॉन्टॅक्ट केला. सरांजवळ आम्ही आलो. सर बोलले मला या सगळ्या गोष्टींमध्ये आवडत नाही, मी जे करतो ते सायलेंटली करतो, कोणाला माहित नाही राहत की मी एवढे चांगले काम करतो. बट सर जेव्हा तुम्हाला असं ऑन कॅमेरा जर का तुम्ही आता तुमची अकॅडमी रन करताय तर तिच्या ऑन पेज कॅमेरावरती पण तुम्ही यायला पाहिजे, हे असं भरपूर लोकांचं म्हणणं होतं. तर त्याच्या हिशोबाने आपण सरांना अप्रोच केला
तर सर तुमच्याविषयी आमच्या काय एक्सपिरियन्स द्यायचा म्हटलं, आमच्या चॅनल विषयी काय माहिती द्यायची म्हटलं. चांगलं काम करतायत पोराव तुम्ही. पहा, आता हे तुम्हाला सुद्धा माझं सांगणं आहे, तुम्ही हे क्षेत्र निवड आहे ना, तुम्हाला हे तुमचं आवडतं क्षेत्र आहे आणि तुम्ही हे निवडणं याच्यात सर्वोत्तम व्हा. आता केलं नंतर परत दुसरीकडे आहे असं करू नका. आणि वय आहे, हार्मोन्स चेंज व्हायचं वय आहे, त्यावेळेस आवडा. मला काय म्हणायचं तुम्हाला समज, त्या गोष्टीला आवडले की तुम्ही जीवनात सक्सेस झाले. आणि सगळ्यात मोठं जर आहे हे, याच्यापासून तुम्ही जितकं जास्त दूर राहाल तितके तुम्ही यशस्वी व्हाल. याच्यात चांगलं भरपूर आहे, परंतु हे जे वय आहे याच्यात चांगलं पाहत नाही, याच्यात वाईट जास्त दिसतं तुम्हाला. आणि याच्यापासून तुम्ही जितके दूर आहात, तुम्ही पहा एमपीएससी युपीएससी चे निकाल पहा या वर्षीचे, त्यांच्या त्या मुलांच्या मुलाखती पहा. ते सांगतायत मी 10 महिने हा मोबाईलला हात लावला नाही, 1 वर्ष मी मोबाईलच हातात घेतला. मग तो सक्सेस होता. हेच आहे तुमचं सगळं स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य त्या मोबाईलने खाऊन टाकलं. जेवढं होता येईल याच्यापासून दूर राहावं, तुम्ही यशस्वी व्हा. नक्कीच. तर मित्रांनो, ही होती आपली सरांसोबतची भेट. त्यांचा एक्सपिरियन्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. तर असंच प्रेम आपल्या चॅनलला राहू द्या मित्रांनो. बाकी जय श्रीराम. नमस्कार.